आजच्या लेक्चरमध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी ही टर्म पाहणार आहोत. म्हणजे लास्टच्या लेक्चरमध्ये आपण पहिली टर्म जी आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट हे पाहिलेलं आहे. परत एकदा रिकॉल करते. नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट हे कशा पद्धतीने पाहिजे. लाईक डिझॉल्व्स लाईक, म्हणजे हा जो शब्द आहे लाईक डिझॉल्व्स लाईक म्हणजे पोलर सोल्यूट ही पोलर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतात आणि नॉन पोलर सोल्यूट ही नॉन पोलर सॉल्व्हंट्स मध्ये डिझॉल्व्ह होतात. हे पाहिलेलं आहे आपण. म्हणजे तिथं सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन, सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन आणि सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन हे आपण पाहिलेलं आहे. आणि हायड्रोजन बॉन्डिंग, NaCl dissolves in water due to ion induced dipole interaction असं म्हणू शकतो आपण. देन तिथं हायड्रोजन बॉन्डिंग असतं, त्यामुळे सुद्धा काय होतात, बरेचसे कंपाऊंड्स हे वॉटरमध्ये सोल्युबल होतात. हे आपण पाहिलेलं आहे. देन सेकंड फॅक्टर कोणता आहे पहा, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचरचा सोल्युबिलिटीवरती काय परिणाम होतो. आता टेम्परेचर ज्यावेळी आपण इन्क्रीज करतो, एखादा सोल्यूट घेतला म्हणजे सॉलिड सोल्यूट आपण ज्यावेळी घेतो, फर्स्ट टर्म जी आहे बघा, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॉलिड सोल्यूट अँड लिक्विड सॉल्व्हंट. आपण काय इथे घेणार आहोत बघा, लार्ज क्वांटिटी मध्ये जो काही आहे तो आपण काय घेतोय, सॉल्व्हंट घेणार आहे, तो लिक्विड स्टेट मध्ये आहे. ठीक आहे. आणि स्मॉल क्वांटिटी मध्ये सोल्यूट जो आहे तो कोणत्या स्टेट मध्ये आहे, सॉलिड स्टेट मध्ये आहे. सॉलिड स्टेट मधला सोल्यूट आपण काय करतोय, लिक्विड स्टेट मध्ये टाकतोय. म्हणजे मीठ आपण पाण्यामध्ये टाकतोय आणि त्याला हीट केलं, किंवा शुगर आपण पाण्यामध्ये टाकतोय. ठीक आहे. आणि टेम्परेचर प्रोव्हाइड केलं, त्यावेळी काय पाहायला मिळतं, टेम्परेचर जसं आपण प्रोव्हाइड करू तसं सोल्युबिलिटी त्या सोल्यूटची इन्क्रीज होते. म्हणजे ज्यावेळी आपण टेम्परेचर इन्क्रीज करू त्यावेळी सोल्युबिलिटी सुद्धा इन्क्रीज होते. लक्षात आलं. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॉलिड सोल्यूट अँड लिक्विड सॉल्व्हंट ही टर्म तुमच्या लक्षात आली असेल. आणि तिथं काय होतं पहा, एंडोथर्मिक रिॲक्शन होते. म्हणजे हीट तिथं ऍब्झॉर्ब केली जाते. काही अशी एक्झाम्पल्स आहेत तिथे एक्झोथर्मिक रिॲक्शन होते. फॉर एक्झाम्पल CaCl2 चं एक्झाम्पल घेऊ शकतो. आणि इथं एंडोथर्मिक जी रिॲक्शन मगाशी सांगितलेली आहे त्यामध्ये आपण KCl डिझॉल्व्स इन वॉटर हे एक्झाम्पल देऊ शकतो, किंवा NaCl डिझॉल्व्स इन वॉटर. ह्या दोन्ही रिॲक्शन्स काय आहेत, एंडोथर्मिक रिॲक्शन्स आहेत. ठीक आहे. टेम्परेचर जसं इन्क्रीज करू तसं सोल्युबिलिटी तिथं काय होते, इन्क्रीज होते. तर CaCl2 आहे, Li2SO4 लिथियम सल्फेट डॉट H2O म्हणजे हायड्रेटेड लिथियम सल्फेट हे जे काय आहे ते एक्झोथर्मिक रिॲक्शन दाखवतं. म्हणजे काय होतं, जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करू तसं काय होतं, त्याची सोल्युबिलिटी ही डिक्रीज होते. म्हणजे हायड्रेटेड सॉल्ट ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी काय होतं, पहिल्यांदा इन्क्रीज झालेली सोल्युबिलिटी दिसते, पण लेटर ऑन H2O मॉलिक्युल्स ज्यावेळी डिसअपिअर होतात, जातात, निघून जातात त्या कंपाऊंड मधून, त्यावेळी त्याची सोल्युबिलिटी हळूहळू डिक्रीज होते. लक्षात आलं. देन सेकंड जी टर्म आहे पहा, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन गॅस सोल्यूट अँड लिक्विड सॉल्व्हंट. लार्ज क्वांटिटी मध्ये आपण काय घेतोय, लिक्विड सॉल्व्हंट घेतोय. ठीक आहे. इथे मी एक इलिस्ट्रेशन काढते, तुमच्या लक्षात येईल बघा. एक बीकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये वॉटर आहे. ठीक आहे, H2O. आणि ह्यामध्ये काय करतोय आपण, कार्बन डायऑक्साइड गॅस हा बबल करू, हा सोल्युशनला टेम्परेचर प्रोव्हाइड करू. त्यावेळी काय होणार आहे पहा, टेम्परेचर ज्यावेळी आपण प्रोव्हाइड करू त्यावेळी इथं आपल्याला काय पाहायला मिळते पहा, गॅस सोल्यूट जो आहे तो काय होतोय, त्याची सोल्युबिलिटी ही डिक्रीज होताना आपल्याला दिसते. ठीक आहे. सिंपल एक्झाम्पल मी सांगते. आपण ज्यावेळी सी वॉटर मध्ये काय असतात, बरेचसे ॲक्वॅटिक क्रिएचर्स असतात, ॲनिमल्स असतात, आणि ते काय करतात, सी वॉटर मधलं ऑक्सिजन, डिझॉल्ड ऑक्सिजन काय करतात, इनहेल करतात. पण उन्हाळ्याच्या दिवसात, इन समर डेज, ते काय करतात, लोअर लेवलला राहणं प्रेफर करतात. म्हणजे ते काय करतात, सीच्या लोअर लेवलला राहतात. कारण काय असेल तर तिथं काय होतं, वरच्या लेवलला पाण्याच्या वरच्या थरामध्ये डिझॉल्ड ऑक्सिजनचं प्रमाण हे उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं, कमी होतं. म्हणजे सूर्यप्रकाशामुळे डिझॉल्ड ऑक्सिजन कमी होतं, त्यांना रेस्पिरेशनसाठी त्रास होतो. म्हणून ते काय करतात, खालच्या लेवलला ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असेल तिथं ते राहणं काय करतात, प्रेफर करतात. लक्षात आलं. म्हणजे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन गॅस सोल्यूट अँड
लिक्विड सॉल्व्हंट, टेम्परेचर ज्यावेळी आपण प्रोव्हाइड करू त्यावेळी काय होतं, इथं गॅसची सोल्युबिलिटी ही डिक्रीज होते. सी वॉटरचं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवायला काही हरकत नाही. ठीक आहे. देन थर्ड जो पॉइंट आहे, थर्ड टर्म जी आहे ती पहा, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. प्रेशरचा काय परिणाम होतो सोल्युबिलिटीवरती ते पाहायचं आहे आपल्याला. इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सॉलिड सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट. लिक्विड सॉल्व्हंट इथं घेतलेला आहे आणि सॉलिड सोल्यूट घातलेला आहे. ठीक आहे. आता इथं सोल्युबिलिटीवरती काय परिणाम होतोय, सॉलिड सोल्यूट जो आहे, प्रेशर आपण ज्यावेळी सॉलिड सोल्यूट किंवा लिक्विड सोल्यूट वरती अप्लाय करतो त्यावेळी तिथे प्रेशर अप्लाय होतं का, तर नाही, कारण सॉलिड्स अँड लिक्विड्स आर इनकम्प्रेसिबल, ते इनकम्प्रेसिबल असतात, त्यामुळे तिथं सोल्युबिलिटीवरती काही परिणाम होत नाही. देन सेकंड टर्म थर्ड पॉइंट मधली पहा, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन गॅस सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट. म्हणजे लिक्विड सॉल्व्हंट मध्ये आपण काय केलं, गॅस आणि त्याला प्रेशर अप्लाय केलं. परत हेच एक्झाम्पल मी काय करते इथं इल्युस्ट्रेट केलेलं आहे ते सांगते. वॉटर आहे त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, कार्बन डायऑक्साईड बबल आउट केलेला आहे. इथं टेम्परेचर वगैरे आपल्याला काही प्रोव्हाइड करायचं नाही, पण इथं प्रेशर हे काय करायचं आहे, इथं प्रोव्हाइड करायचं आहे. म्हणजे प्रेशर अप्लाय करायचं आहे. कार्बन डायऑक्साईड गॅस आपण हाय प्रेशरला ह्यात फील केला तर काय होतं, सोल्युबिलिटी त्या गॅसची काय होते, इन्क्रीज होते. फॉर एक्झाम्पल सॉफ्ट ड्रिंक्स आपण डोळ्यासमोर ठेवली तर काय होतं, इथं सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो त्या लिक्विड सॉल्व्हंट मध्ये सप्रेस करून ठेवलेला असतो. हे एक्झाम्पल झालं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल कोणकोणते फॅक्टर्स हे सोल्युबिलिटीवरती अफेक्ट करतात. पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. ठीक आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक ग्राफ काढलेला आहे, त्यामध्ये काही आयनिक कंपाऊंड्स दिलेले आहेत. आणि सेकंड जो फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर, ही टर्म तिथे एक्सप्लेन केलेली आहे. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, सेकंड टर्म इफेक्ट ऑफ टेम्परेचर, यामध्ये ग्राफ जो काढलेला आहे तो कसा ग्राफ काढलेला आहे पहा, सोल्युबिलिटी वर्सेस टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. अशा पद्धतीनं ग्राफ काढलेला आहे. आणि ग्राफ मध्ये काय दिलेलं आहे पहा, कर्व्स दिलेले आहेत. म्हणजे ज्यावेळी आपण टेम्परेचर प्रोव्हाइड करू, टेम्परेचर इन्क्रीज करू, तसं इथं काय होते पहा, NaCl हा जो आयनिक कंपाऊंड आहे NaCl, त्याची सोल्युबिलिटी ही काय स्लाइटली इन्क्रीज होताना दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं KCl हा जो आहे त्याची ही सोल्युबिलिटी काय होते, स्लाइटली इन्क्रीज होताना दिसते. देन NaBr ची सुद्धा सोल्युबिलिटी स्लाइटली इन्क्रीज झालेली दिसते. देन नेक्स्ट इथं KNO3 ची सोल्युबिलिटी ही जी आहे, ज्यावेळी टेम्परेचर प्रोव्हाइड करू त्यावेळी हा जो कंपाऊंड आहे KNO3 त्याची सोल्युबिलिटी ही ऍप्रिसिएबली इन्क्रीज झालेली दिसते. म्हणजे इथं आपल्याला डिफरन्स कळतो, हे कर्व आणि हा जो कर्व आहे त्याच्यामधून आपल्याला डिफरन्स कळतो. म्हणजे इथं ऍप्रिसिएबल चेंज आपल्याला KNO3 ह्या सोल्यूटचा आपल्याला पाहायला मिळतो. देन NaNO3 ची सुद्धा सोल्युबिलिटी काय होते, इथं इन्क्रीज झालेली आपल्याला दिसते. आणि इथं KBr ची सुद्धा स्लाइटली इन्क्रीज, म्हणजे ह्यांच्यापेक्षा तरी जास्त इथं सोल्युबिलिटी KBr ची इन्क्रीज झालेली दिसते. म्हणजे हे तीन जे आपल्याला कर्व मिळालेले आहेत ते स्लाइटली चेंज आपल्याला दिसतोय सोल्युबिलिटी मध्ये त्यांच्या. आणि हे जे तीन कर्व मिळालेले आहेत लार्जली चेंज, किंवा आपण काय म्हणू शकतो, इथं सोल्युबिलिटी ह्या तीन कंपाऊंडची आपल्याला ऍप्रिसिएबली चेंज झालेली पाहायला मिळते. म्हणजे इन्क्रीज टेम्परेचर करतो तसं सोल्युबिलिटी इन्क्रीज होते, टेम्परेचर डिक्रीज करतो तशी त्यांची सोल्युबिलिटी ही डिक्रीज होते. आणि असा एक कंपाऊंड आहे त्याची सोल्युबिलिटी ही काय होते, डिक्रीज होते. आणि तो कोणता आहे, Na2SO4 हा जो कंपाऊंड आहे त्याची सोल्युबिलिटी ही काय होते, सोडियम सल्फेटची डिक्रीज होते. ठीक आहे. हायड्रेटेड सॉल्टचं एक्झाम्पल आपण इथं डोळ्यासमोर ठेवू शकतो.